महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। पालम परभणी वाद मिटवण्यासाठी गेलेल्या युवकाचा डोक्यात दगड घालून खून, नवीन कायद्यान्वये पहिलाच गुन्हा दाखल। पालम तालुक्यातील पेठ पिंपळगाव येथील दिनांक 17 रोजी बुधवारी रात्री 10च्या सुमारास 2 गटांमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा डोक्यात दगड मारल्याने खून केल्याची घटना घडली आहे। घडलेल्या घटनेवरून 8 आरोपी विरोधात नवीन कायद्यान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी 2 महिलेसह 1 पुरुष आरोपीस अटक करण्यात आली आहे। अन्य आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळे पथक स्थापन करण्यात आले आहेत। तालुक्यातील पेठ पिंपळगाव येथील रुस्तम गोविंदराव शिंदे वय 40 वर्ष असे मयताचे नाव आहे। याबाबत शिवाजी ढेंबरे यांनी पालम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। किरकोळ वादातून आरोपी हे शिवाजी ढेंबरे यांच्यासोबत विनाकारण हुज्जत घालून वाद करत होते। आरोपी सुदाम कांबळे याने शिवाजी ढेंबरे यांच्या हातात असलेली बॅटरी हिसकावून त्यांच्या डोक्यात मारली। यावेळी बाजूला उभे असलेले शिवाजी ढेंबरे यांचे आतेभाऊ रुस्तम गोविंदराव शिंदे यांनी आरोपींना विनाकारण मारहाण का केली असे बोलले असता सुदाम कांबळे, सचिन कांबळे, विजय कांबळे, बाबासाहेब कांबळे, अनिता कांबळे, सलोनी कांबळे, चांगोबाई कांबळे, सुरेश मोडके यांनी रुस्तम शिंदे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली। ओढत घरापर्यंत नेले, त्यानंतर डोळ्यामध्ये मिरची पूड टाकली, तर सचिन कांबळे याने घराच्या पत्र्यावर असलेला दगड उचलून रुस्तम शिंदे याच्या डोक्यात घातला। दगडाच्या प्रहारात त्याचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी शिवाजी ढेंबरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीपैकी 2 महिला 1 पुरुषाला ताब्यात घेतले आहे। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मुंडे करत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रामप्रसाद मनियार, पालम, परभणी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।